नरेंद्र गोंडाने सर. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध वाक्याचे का सगळ्यांना माईक जवळ घ्या थोडा. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि जाती धर्माच्या नावाखाली पिढ्याच्या पिढ्या ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे अशा लोकांसाठी जीवनभर संघर्ष करणारे महामानव महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, पेरियार नायकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र वंदन करतो, विनम्र अभिवादन करतो. आजच्या संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास जीवडे साहेब, कार्यक्रमाचे संचालन करणारे आयुष्यमान अनुराग रावडे साहेब आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय बंधू भगिनींना नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. माईक अरे नाही 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 माईक आवाज येईल का तुम्हाला? नाही 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 माईक माईक नाही नाही राहू दे. अरे राहू दे माईक नाही नाही माईकनेच बोला. माईकने बोला. माईक नाही नाही माईकने बोला. भारतीय संविधानातील आवाज मोठा आहे माझा. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या 4 तत्वाला गोल्डन प्रिन्सिपल ऑफ इंडियन डेमोक्रेसी अर्थात भारतीय लोकशाहीचे 4 तत्व म्हणतात. आणि या 4 सुवर्ण तत्वाच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय संविधानाचा पाया रचला. जाती धर्माच्या आधारावर ज्यांच्यावर हजारो वर्ष अन्याय अत्याचार झाला अशा उपेक्षित वंचित समाजाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळावा, मानवी अधिकार मिळावे, नागरी अधिकार मिळावे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रखर संघर्ष केला. फार मोठ्या समूहाचं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक शोषण केलं गेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1920 ते 1956 या केवळ 36 वर्षात गेल्या 2000 वर्षाचा गुलामीचा इतिहास बाबासाहेबांनी मिटवून टाकला. याच्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातला एक बलशाली राष्ट्र व्हावं, एक संपन्न राष्ट्र व्हावं यासाठी राष्ट्र उभारणीचे अनेक काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले. परंतु त्यांच्या राष्ट्र उभारणीच्या कामाचा सहसा उल्लेख केला जात नाही, ही एक शोकांतिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे लिहिलेले संविधान मानव मुक्तीची एक सनद आहे. माणसाला मानव म्हणून न्याय देण्यासाठी एक गॅरंटी आहे, हमी आहे. देशाचे संविधान दुसरे तिसरे काही नसून देशाचा राज्य कारभार कशा पद्धतीने चाललं पाहिजे यासाठी जे नियमाची पुस्तक असते त्या पुस्तकाला संविधान म्हणतात. एका माणसाने दुसऱ्या माणसाबरोबर कसे वागले पाहिजे, प्रत्येक माणसाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार असला पाहिजे.
बाबासाहेब आंबेडकर कधी RSSच्या संघ कार्यालयात गेले नाही. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 जानेवारी 1940 ला सातारच्या कणाडच्या RSSच्या शाखेत गेले होते. त्याशिवाय पुणे येथील संघाच्या प्रशिक्षण शिबिरात डॉक्टर हेडगेवार बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मे 1939 रोजी संघ स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले. अशा प्रकारचं आधारहीन घटनांचा आधार घेऊन आज संविधान विरोधी मोठा इतिहास लिहित आहेत. मित्र, ज्या वैदिक परंपरेच्या लोकांनी, ब्राह्मण परंपरेच्या लोकांनी बाबासाहेबांना हरिजन नेता म्हटले, विकृत म्हटले, तेच लोक आज म्हणतात आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आपलेच मानतो, प्रातस्मरणीय मानतो. मात्र यामध्ये एक दुटप्पेपणा असतो. जे जे अतिशय लोकप्रिय झालेले, प्रसिद्ध विख्यात झालेले लोक महामानव आहेत, त्यांच्या बाबत या वैदिक परंपरेने नेहमीच एक दुटप्पीपणाची भूमिका घेतलेली दिसते. यासाठी त्यांनी आधी त्यांची वाटेल त्या प्रकारची बदनामी करायची, त्यांचे खंडन करायचे, त्यांना विकृत स्वरूपात पाठायचं. आणि एवढं होऊनही जर त्यांना सफलता आलं नाही तर ते आमच्याच परंपरेचे आहेत, आम्ही उदार आहोत, आम्ही त्यांना आमच्याच सामावून घेतो, हा एक सांस्कृतिक डावपेचाचा भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या देशाला एक विधायक दिशा देणारे आहेत. आजारीपणाने काहीच स्वीकारायचं नाही, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची, प्रत्येक गोष्ट तपासून पाहायची, योग्य वाटली, बरोबर वाटली, सत्य वाटली तर स्वीकारायची. हा बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा आहे. मानवीय बुद्धीचे स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत महत्वाचे वाटत होते. आपली बुद्धी कोणाकडेही गहाण न टाकता कामा नये, हा त्यांचा दृष्टिकोन होता. बाबासाहेब आम्हाला पूज्य आहेत, ते आमचे आदरणीय आहेत असे म्हणून बाबासाहेबांचे केवळ नाव स्वीकारायचे, पण बाबासाहेबांचे विचार नाकारायचं हा निव्वळ ढोंगीपणा आहे. आपण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना बाबासाहेब म्हणतो, मात्र बाबासाहेबाबरोबर आपण कधीच नसतो, म्हणून आपला पराभव नेहमीच होत असतो. संविधान लागू झाल्याच्या 76 वर्षानंतर सुद्धा बाबासाहेबांचे आंबेडकरवादी SC ST OBC अनुयायी हे संविधानाचा आदर करणाऱ्या लोकांना सत्तेत बसवण्यासाठी आजही नालायक ठरले आहेत. हे दुःखाची बाब आहे. लायक कोण आणि नालायक कोण यातील फरक ओळखण्याची लायकी आमच्या झाली पाहिजे. आमच्याजवळ बुद्ध, फुले, पेरियार, डॉक्टर आंबेडकर यांच्या विचाराचा तोफखाना आहे. असं असताना आपण वारंवार लढाई का हारतो याचा विचार संविधान दिनी झाल्यास संविधान दिवस साजरा करण्याचे सार्थकी ठरेल एवढा आपणास विनम्रपणे आवाहन करून आपल्या वाणीस विराम देतो. नमो बुद्धाय. जय. बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मे 1939 रोजी संघ स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले. अशा प्रकारचं आधारहीन घटनांचा आधार घेऊन आज संविधान विरोधी मोठा इतिहास लिहित आहेत. मित्र, ज्या वैदिक परंपरेच्या लोकांनी, ब्राह्मण परंपरेच्या लोकांनी बाबासाहेबांना हरिजन नेता म्हटले, विकृत म्हटले, तेच लोक आज म्हणतात आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आपलेच मानतो, प्रातस्मरणीय मानतो. मात्र यामध्ये एक दुटप्पेपणा असतो. जे जे अतिशय लोकप्रिय झालेले, प्रसिद्ध विख्यात झालेले लोक महामानव आहेत, त्यांच्या बाबत या वैदिक परंपरेने नेहमीच एक दुटप्पीपणाची भूमिका घेतलेली दिसते. यासाठी त्यांनी